मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर आज औपचारिकरित्या ऋतू तावडे महापौर तर संजय घाडी उपमहापौर पदाची सूत्र स्वीकारणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही राहणार उपस्थित। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीच्या दौऱ्यावर। पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट। ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत शिंदेंची नाशकातली नेत्यांशी चर्चा। कोण गटबाजी करतोय, पक्षादेश कोण पाळत नाही, घेतली माहिती। साताऱ्यात भाजपला चेकमेट। जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येण्याचे संकेत। जिल्ह्यामध्ये राजकारणात मोठी उलथापालथ। लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा भाजपचा 50-50चा प्रस्ताव तर अजित पवारांची राष्ट्रवादी 5 वर्ष अध्यक्षपदावर ठाम। सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसची मात्र वेट अँड वॉचची भूमिका। राज्यामध्ये तरुणाईचं स्वप्न पूर्ण होणार। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडणार। चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसवल्यानंतर मुनगंटीवारांचे रील व्हायरल। चंद्रपूरच्या राजकारणातला धुरंधर असा रीलमध्ये उल्लेख। तर रीलमधून आमदार किशोर जोरगेवारांना डिवचण्याचाही प्रयत्न। वाघ आणि चाकणकरांसारख्या नेत्या महिलांचे प्रश्न सोडवत नाहीत। गुन्हेगारांमध्ये भाजपचीच लोक असतात। भंडारा महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखेंचा थेट आरोप। अहिल्यानगरमध्ये अवैध व्यवसायांविरोधामध्येच रुई 36च्या ग्रामस्थांचं उपोषण शास्त्र। पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी उपोषण स्थगित। पिंपरीमध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे 3 बस जळून खाक। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। बस पार्किंगमध्ये असताना लागली होती आग। लातूरच्या रेणापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। शेतकऱ्यांकडून गळफास घेण्याचा आणि विहिरीमध्ये उड्या मारून आत्महत्येचा केला प्रयत्न। टीईटी वर्षातून 2दा होणार। संबंधित यंत्रणांकडून हालचालींना वेग। नाशिकच्या सिडको भागामध्ये पुढील 8 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन।